बाहेरच्या दुकानासारखे सॉफ्ट, ज्युसी आणि परफेक्ट गुलाबजामुन घरच्या घरी कसे बनवायचे ते मी तुम्हाला आज खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. आज आपण फक्त काही मिनिटातच बनणारे अगदी टेस्टी आणि रसाने भरलेले गिट्सचे जे गुलाबजामुन आहेत त्याची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर हॅलो एव्हरीवन अँड मोस्ट वेलकम टू रोशनीज किचन. तर इथे आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये इथे मी 300 ग्राम साखर घातलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला इथे 320 मिलीलिटर पाणी घालायचं आहे. तर इथे मी एक मोठ्या साईजचा ग्लास, एक फुल भरून ग्लास पाणी टाकलं आहे आणि वरतून एक थोडंसं अगदी म्हणजेच फक्त 2 ते 3 चमच पाणी इतकं मी ॲड केलेलं आहे. तर आता मीडियम टू लो गॅसवर आपल्याला ही साखरेचा पाक इथे बनवून घ्यायचा आहे. इथे साखर वितळू द्यायची आहे. तर तोपर्यंत आपण इथे डब रेडी करून घेऊ. इथे मी गिट्सचं गुलाबजाम इन्स्टंट मिक्सचं पॅकेट घेतलेलं आहे. या पॅकेटमध्ये 20 गुलाबजाम होतात. याच्यापेक्षा मोठं पॅकेट देखील असतं. इथे मी छोटंच पॅकेट घेतलेलं आहे. तर आता हे मी कट करून घेणार आहे आणि हे एका ताटात काढून घेणार आहे. तर हे रेडीमेड प्रीमिक्स असल्यामुळे आपल्याला एकदा हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हे ड्राय आहे तोपर्यंतच आपल्याला हे एकदा हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवते मी त्याप्रमाणे. त्याने जेव्हा आपण हे दुधात टाकून जेव्हा आपण हे व्यवस्थित मळू तर त्याच्यात लम्स राहणार नाहीत. त्यामुळे इथे मी दुधाचाच वापर केलेला आहे. तुम्ही दुधाऐवजी पाणी पण इथे वापरू शकता. इथे साखर आपली थोडी वितळली आहे. इथे पूर्णपणे आपल्याला साखर आपली वितळू द्यायची आहे. आता एक 2 ते 3 मिनिटातच बघा तुम्ही छान बॉईल आला आहे. साखर पूर्णपणे आपली वितळली आहे, मेल्ट झाली आहे. तर आता इथून वरतून मी पाव चम्मच इलायची पावडर ॲड केली आहे. इलायची पावडरने टेस्टमध्ये पण छान फरक पडतो, म्हणजे टेस्ट पण फार छान लागते आणि त्याचा सुगंध पण एकदम छान येतो. आणि वरतून थोडंसं केसर मी ॲड केलेलं आहे. आणि आता इथे मी गॅस बंद करून दिला आहे. आणि हा साखरेचा पाक म्हणजे याला आपलं जास्त जे तार असते तर आपल्याला तसा साखरेचा पाक इथे करायचा नाही आहे. अशी तार येऊ द्यायची नाही आहे. बाकीचे जे स्वीट्स आपण बनवतो तेव्हा आपल्याला साखरेचं पाक जे आहे त्याला असं आपण चेक करतो तेव्हा त्याला अशी तार येते. तर गुलाबजाम करतो तेव्हा आपल्या पाकाला तार नाही पाहिजे. तर इथे मी एका कपमध्ये रूम टेम्परेचरचं दूध काढून घेतलेलं आहे. दूध आपल्याला थंडही नको आहे आणि जास्त गरम पण नाही पाहिजे. रूम टेम्परेचरचं दूध इथे पाहिजे. तर अगदी थोडं थोडं एक चम्मच फक्त दूध टाकून आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. एकदमच जास्त दुधाचा वापर करायचा नाही आहे. याला फार कमी दूध लागतं. दूध जर जास्त टाकलं गेलं तर मग आपलं जे प्रीमिक्स आहे ते फारच पातळ होऊन जाईल आणि आपल्याला व्यवस्थित मळता येणार नाही. तर इथे आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे आपण जेवढं चांगलं मळू तेवढेच चांगले आपले गुलाबजाम इथे बनणार आहे. जर हे व्यवस्थित नाही मळलं गेलं तर आपले जे गुलाबजाम आहेत त्यांना तडे जातील आणि त्यांना तडे गेले तर आपण ते तळल्यानंतर ते सगळे फुटून जातील. त्यामुळे ही प्रोसेस सगळ्यात मेन आहे. जेवढं चांगलं आपण पीठ मळू किंवा जेवढा वेळ आपण हे मळू तेवढेच चांगले आपले गुलाबजाम रेडी होतील. इथे मी तुम्हाला दाखवायला फक्त एका कपमध्ये दूध घेतलं आहे, बट तेवढं पूर्ण दूध इथे लागणार नाही आहे आपल्याला. इथे डब मळून रेडी झाला आहे माझा. तर वरतून मी 1 चम्मच तूप टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेणार आहे. याने काय होतं की आपले जे गुलाबजाम आहेत, जे बॉल्स आपण बनवू गुलाबजामचे, ते एकदम प्लेन बनतील आणि एकदम सॉफ्ट बनतील, म्हणजे त्यांना तडे जाणार नाही. तुम्ही बघू शकता इथे मी 1 कप दूध घेतलं होतं, पण अर्धा कपलाही कमी इथे मला दूध लागलेलं आहे. तर इथे आपण आता छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊ. तर इथे आपल्याला छोट्याच साईजचे बॉल्स बनवायचे आहे, कारण आपण जेव्हा ते तळू तर ते खूप फुगतात आणि त्यानंतर आपण पाकात टाकतो तर ते त्याहूनही अजून फुलतात. त्यामुळे आपल्याला अगदी छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहे.
किंवा तुम्हाला जर मोठे आवडत असतील तर तसेही तुम्ही बनवू शकता. इथे मी छोटे छोटेच बॉल्स बनवून घेतलेले आहे. आणि आता मुलांना पण शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत, तर रोज रोज नवीन काहीतरी बनवून मागतात मुलं पण. त्यामुळेच आज ही रेसिपी खरं तर मी बनवली आहे गुलाबजामची. तर अशा प्रकारे आपल्याला बॉल्स करून घ्यायचे आहे. थोडंसं पीठ आपल्याला काढायचं आहे, हातात घ्यायचं आहे, दोन्ही तळ हातांना तूप लावायचं आहे आणि ते एकदा व्यवस्थित हातामध्येच असं प्रेस करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे. आधी सुरुवातीला हातात प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला असा गोल शेप द्यायचा आहे, असा राऊंड शेप द्यायचा आहे. सुरुवातीला हातामध्येच आपण तळ हातांना तूप लावून असं करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे माझे गुलाबजामुन्स रेडी आहे. आणि हे जे तुम्हाला 2-3 छोटे गुलाबजामुन्स दिसत आहे ते स्पेशली माझ्या मुलीने बनवलेले आहेत. तर इथे कढईवर मी तेल ठेवलेलं होतं तापायला. तर तेल इथे जास्त आपल्याला गरम करायचं नाही आहे. जास्त जर गरम झालं तर मग आपले गुलाबजामुन फक्त वरतून त्यांना कलर दिसेल, आतून ते कच्चेच राहतील. त्यामुळे गॅस इथे कंटिन्यू मीडियम टू लोच ठेवायचा आहे. मीडियम टू लो मध्येच आपल्याला सगळे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे. इथे मी तेलाचा वापर केला आहे. तुम्ही तेलाऐवजी तुपामध्ये पण हे गुलाबजामुन फ्राय करून घेऊ शकता. ॲक्च्युली अगदी 10 मिनिटातच हे गुलाबजामुन रेडी होता. हे गिट्सचं जे आपण इन्स्टंट प्रीमिक्स वापरतो त्यामुळे हे बनवायला एकदमच सोपे आहे. तुम्ही बघताच माझी रेसिपी तुम्हाला समजलंच असेल. काहीच आपल्याला याच्यात जास्त काही लागलेलं नाही आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, एकदम झटपट रेडी होणारी रेसिपी आहे ही. इथे गुलाबजामुन फ्राय होत आहे आपले. ज्यांचे असे डार्क कलर झालेत, ब्राऊन कलर झालेत त्यांचे, ते मी साईडला काढून घेते. आणि हे मीडियम टू लो गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहे. बघा इथे अशा प्रकारे आपले गुलाबजामुन मस्त फ्राय झालेले आहेत. इथे आता सगळे गुलाबजामुन इथे मी काढून घेतले. तुम्ही बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे. आणि इथे मी साईडला जे पाक बनत होतं त्याचा पण मी इथे गॅस बंद करून दिलेला आहे. आता इथे पाक आपल्याला थोडंसं कोमट हवं आहे आणि गुलाबजाम आहे ते पण थोडेसे थंड होऊ द्यायचे, त्यानंतरच पाकात टाकायचे. तर गुलाबजाम थोडे थंडे झाले होते आणि पाक पण कोमट झाला होता. त्यानंतर मी याच्यामध्ये गुलाबजाम सगळे सोडले आहेत. आणि खायला तर खूपच टेस्टी झालेले होते. सगळ्यांना खूप आवडले हे गुलाबजामुन. तर आता मी वरतून झाकून ठेवणार आहे. अर्धा तास आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे. आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता काही लहान काही मोठे अशा साईजचे बनवले होते, तर ते एकदम असे मस्त फुलले आहे. आणि अर्ध्या तासानंतर ते छान मुरले पण आहे. पाक एकदम छान त्याच्यामध्ये व्यवस्थित गेलेला आहे. तर इथे एकदम झटपट रेडी झालेले आहेत आपले गुलाबजामुन. भरपूर जण काय करतात, गुलाबजाम असे तळले गेल्यानंतर त्याला असे होल पाडतात आणि त्यानंतर ते पाकात टाकतात की पाक त्यामध्ये जाईल. बट इथे काहीही करायची गरज पडली नाही. अर्ध्या तासात एकदम छान गुलाबजाम आपले रेडी आहे. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.